नमस्कार मंडळी. जगावेगळे जगावेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतरण गद्य विस्तारासहित श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित. भाग 13 प्रकरण 7 आत्मा असीम महासागर आणि विश्व त्यात तरंगणाऱ्या नौकेप्रमाणे आहे. सूत्र क्रमांक 1. अनंत सागरी माझ्या विश्वनौका हले डुले सहिष्णू मी सदा राही स्वभाव गती ती फिरे. विस्तार. राजा जनक म्हणतो की मी अनंत सागराप्रमाणे विशाल अनंत आहे. विश्वरूपी नौका आपल्या स्वयंगतीने माझ्या चैतन्य सागरात निर्वेध फिरत आहे. मी मात्र त्या विश्वनौकेशी अजिबात संबंधित नाही. तरीही पूर्ण उदार सहिष्णू आहे. तिच्या हलण्याचा डुलण्याचा इतस्ततः स्वाभाविकरित्या फिरण्याचा नाही माझ्याशी काही संबंध किंवा माझा तिच्या फिरण्याचा नाही तिच्या फिरण्याला प्रतिबंध वा अडथळा. निरासक्त वासनारहित मन झाल्याकारणाने आता वासना इच्छारूपी तरंग या माझ्या चैतन्य सागरात उमटत नसून स्वयंगतीने प्रेरित व संचलित विश्वरूपी नौकेचा मी तटस्थ अलिप्त साक्षी मात्र आहे. आत्मारूप मी चित्तरहित नमनी अमनी आहे. भाजलेले हरभरे जसे पुन्हा अंकुरित होऊ शकत नाहीत त्याप्रमाणे नमनी अमनी झालेल्या शुद्ध चैतन्यरूपी मीला पुन्हा मनाचा चित्ताचा किंवा त्याच्या वासनारूपी लाटांचा स्पर्शही होऊ शकत नाही. सूत्र क्रमांक 2. क्षुधा तृष्णा बुभुक्षित लोकव्यवहार पाहुनी वाटे कोणी भाग्यवंत राहे का शांत का त्रिभुवनी. विस्तार. राजा जनक म्हणतो आत्मा दोषरहित असून शुद्ध चैतन्य मात्र आहे. त्याला उत्पत्ती स्थिती लयाचे बंधन नाही. मात्र हे जग व त्यातील सर्व वस्तू व व्यवहार यांची उत्पत्ती होते व लयही होतो. कारण ते शाश्वत नसून अनित्य आहे, सदोष आहे, अशांत व अज्ञानयुक्त आहे. परमानंद स्वरूप असणाऱ्या आत्म्याच्या अज्ञानामुळेच माणसांची जगण्याची इच्छा क्षुधा तृषा कधी शांत होत नाही. अजून करीत जगणे व मरणे आणि इच्छापूर्ती न झाल्याने पुन्हा त्याच गोष्टींसाठी जन्म घेणे असा असतो यातनामय लोकव्यवहार. अशा या अज्ञानमय जन्म मृत्यू यातना चक्राचा कंटाळा कधीच कसा येत नाही. या मूढ जीवांना तो धन्य होय ज्याने या अज्ञानाला जाणले आणि त्यातून तो सहज अलिप्त झाला. असा आत्मज्ञानी विरळाच असतो व धन्य असतो. तो सदोदित शांत निर्दोष आत्मरूपच असतो. सूत्र क्रमांक 3. असार विश्व हे सारे त्रिताप पूर्ण क्षुद्रची जाणिता ज्ञानिया ऐसे शांती ब्रह्मपदी वसे. विस्तार. आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक असे त्रिविध ताप आहेत. देहातील वात कफ पित्त या आयुर्वेदाप्रणीत 3 दोषांमुळे निर्माण होणारा ताप किंवा पीडा म्हणजे आध्यात्मिक ताप होय. बाहेरील स्थितीचा जो परिणाम आपल्यावर होतो आणि सुख दुःखाच्या ज्या लाटा निर्माण होतात त्यांना अधिभौतिक ताप किंवा पीडा म्हणतात. सर्व प्राणी मात्र जीव जंतू पंचमहाभूतांच्या नैसर्गिक शक्ती तसेच माणसापासून माणसाला होणारा ताप हा सारा अधिभौतिकच असतो. आपल्या जन्मार्जित शुभाशुभ कर्मांचा परिपाक म्हणून जे भोग वाट्याला येतात त्यांना अधिदैविक ताप किंवा पीडा असे म्हणतात. सुख व दुःख हे दोन्ही प्रकारचे भोग भोगावे लागणे ही वास्तवात पीडाच असते. या तापत्रयांनी भरलेले हे विश्व असार आहे शूद्र आहे असे जाणले जाता. असा ज्ञानी विश्वापासून सहज अलिप्त होतो आणि शुद्ध साक्षीत्वात शांतिरूप परब्रह्म प्राप्ती करून ध्रुवपदी विराजमान होतो. त्रिविध तापातून मुक्ती मिळवण्यासाठी 3 वेळा शांती असे म्हणतात.
या त्रिविध तापशमनार्थ शांती 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 असे ऋषींनी त्रिवार म्हटले आहे. सूत्र क्रमांक 4. मी आहे हेची बंधन नसता मुक्ती ती वसे. चिंतनी हेची चिंतिता ग्राह्याग्राह्य कसे असे. विस्तार. अहंकार हेच बंधनाचे कारण असून मी आहे सगुण साकार असा मी आहे हा समजच बंधनाला कारणीभूत होतो. जर अहंकार सगुण साकार मी नाही याचे ज्ञान झाले तर सदैव मुक्तीच असते. मुक्ती हीच वास्तविक सहज स्थिती आहे. याचेच चिंतन सर्वदा चिंतित गेले तर मी नसल्याने कशाचीही धारणा व त्याग करण्याचे कारणच पडत नाही. धारणा त्याग विरहित असणे हीच मुक्ती. प्रकरण 8. बंधन आणि मोक्ष यांचे कारण मन आहे. सूत्र क्रमांक 1. इच्छा विचार ग्रहण त्याग चित्त जेव्हा करीतसे सुख दुःख बंधनावरती फिरत राही सदा असे. विस्तार. मनाचे भ्रमित होणे सातत्याने आवर्तनात असणे हेच खरे तर बंधन आहे. मनाला सतत हवे नको इच्छा अनिच्छा ग्रहण त्याग स्वीकार नकार अशा द्वैतात राहण्याची ओढ असते. हे मनाचे द्वैत म्हणजेच सततचे दोलायमान असणे मनाच्या बंधनाला कारणीभूत आहे. जे मन या तऱ्हेच्या द्वैतात असत नाही ते प्रशस्त रिक्त मोकळ्या जगाप्रमाणे असते. ते अतीव शांत असते आणि जे जसे आहे तसे सहजतेने पाहत असते. असे द्वैतरहित मन ही अमनी किंवा नमनी भावावस्था आहे. असे मन प्राप्त झालेला किंवा मनाच्या या अद्वैत स्थितीला पोहोचलेला कोणीही कोणत्याही तऱ्हेच्या संघर्षात वैचारिक भोवऱ्यात न अडकल्याने आपोआप सहज शांत असतो. अशी अतीव शांती हाच मोक्ष किंवा मुक्ती आहे. अशा असण्यात सर्व काही ब्रह्मच आहे. ब्रह्मरहित काहीही नसते असे आत्म्याचे एकमेव सत्यत्व जाणले जाते. हे जाणतो तो मुक्त पुरुष. सूत्र क्रमांक 2. महा उदधी माझ्यात लाटां समविश्व राहतो जाणुनी असे सारे आता ग्रहण त्याग लय तो नसे. विस्तार. माझ्या अति विशाल सागरावत असण्यामध्ये विशाल लाटांप्रमाणे उसळत आहे. मात्र वास्तवात ते चैतन्याचेच उचंबळणे असल्याने त्यापैकी काही नेमके घ्यावे व उर्वरित टाकावे किंवा लय साधावा असा भेदाभेद माझ्या आत्मरूपात चैतन्य तत्वात शिल्लकच नाही. मी ममोद्भव विश्वाबाबत उदासीन आहे. सारे माझेच येणे असणे जाणे पुन्हा प्रत्ययास येत आहे. माझीच वृद्धी स्थिती लय झाल्यासारखे विश्वाच्या आगमन स्थिती आणि लयात वाटते भासते. मात्र मी जो जसा आहे तसाच नित्य निरंतर आहे. सदा नित्य ध्रुव अविकारी अचल व अढळ. सूत्र क्रमांक 3. माझे शिंपी गर्भिया रौप्यमय विश्वकल्पना जाणुनी वास्तवासिया ग्रहण त्याग लय जल्पना. विस्तार. शिंपल्यात प्रकाशाप्रमाणे जसा चांदीचा भास होतो तसे हे रुप्याप्रमाणे लखलखीत विश्व माझ्या शिंपीवत गर्भात माझ्या चैतन्य प्रकाशामुळे दिसते भासते. मात्र ही सारी कल्पना मात्र आहे. हे सारे जाणवल्यामुळेच काही स्वीकारणे किंवा नाकारणे याबाबत तसेच विलयाबाबत बोलणे पोकळ आहे निष्फळ आहे. म्हणून या संदर्भात पूर्ण मौनच योग्य ठरते. सूत्र क्रमांक 4. मी व्याप्त प्राणी मात्री तैसा प्राण्यात मी असे जाणिता वास्तवाते या ग्रह त्याग लय तो नसे. विस्तार. सर्व प्राणीमात्रात मीच व्यापून राहिलेलो आहे. तसेच माझ्यात सर्व प्राणी मात्र सामावलेले आहेत. या वास्तवाचे भान असल्यामुळे आता स्वीकार लय त्याग हे सारे निरर्थकच आहे.
काहीही टाकणे, स्वीकारणे, लय साधणे म्हणजे मी मलाच, माझ्या चैतन्यरूप आत्मतत्वालाच आहे किंवा नाही म्हणण्यासारखे आहे. वास्तवाचा स्वीकार, नकार, लय कसा काय संभवतो? अस्तु